देवाला आभारूपी यज्ञ करा आणि परस्परा पुढे आपले नवस फेडा आणि संकट समयी मला हाक मार, मी तुला मुक्त करेन आणि तू माझा गौरव करशील. स्तोत्र 50.14 आणि 15 मधून. ते भयभीत होऊन स्तब्ध उभे राहिले. तेव्हा राजा, सर्व यहुदी आपले मुलंबाळ व स्त्रियांसह परमेश्वरासमोर उभं राहून बचावासाठी आरोळी मारू लागले. ही गोष्ट पवित्र शास्त्रातील दुसरे इतिहासाच्या पुस्तकात आढळते. एक विशाल सैन्य यांच्या मार्गावर होते आणि त्यांना संधी मिळाली नाही. त्यांनी देवाकडे मार्गदर्शनाची याचना केली. आमच्यावर हल्ला करणाऱ्या या बलाढ्य सैन्यापुढे आम्ही शक्तीहीन आहोत. आम्हाला काय करावं हे माहित नाही, पण आमची नजर तुझ्यावर आहे. त्यांनी सर्वांनी प्रार्थना केली. तर जेव्हा तुम्ही संकटात असता आणि काय करावं हे माहित नसतं, तेव्हा तुम्ही काय करता? ज्याच्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकत नाही अशा एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर कधी हल्ला केला आहे का? घाबरणे ही आपली नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पण देवाच्या आत्म्याने मला सांगितले, भिवू नका. या पराक्रमी सैन्यांपुढे निराश होऊ नका, कारण युद्ध तुमचं नसून देवाचे आहे. 2 इतिहास 20.15 मधून. लोकांनी उपासना केली आणि राजाने सैन्यांच्या पुढच्या माणसांना युद्धात कूच करताना त्यांच्या पवित्रतेच्या वैभवाबद्दल त्यांची स्तुती करून परमेश्वराचे भजन गाण्यास सांगितले. ते उपकार स्तुती करत असता परमेश्वराने त्यांच्या हल्लेखोरांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. अद्भुत धैर्य देवावर स्थिर असलेल्या डोळ्यांमधून आणि त्याच्या सर्वकालिक प्रीतीसाठी देवाची स्तुती करण्यासाठी निवडलेल्या मुखातून आले आहे. तुम्ही आणि मी हे संकटात असता अनुभवू शकतो. त्याच्याकडे पाहून त्याची स्तुती करणे निवडा. जेव्हा तुम्ही देवाची मनापासून प्रार्थना करता, त्याचं मनापासून स्मरण करता, तेव्हा तुम्ही कुठल्याही संकटात असलात तरी तो तुम्हाला येऊन वाचवतोच. देव तुमचं भलं करो.